पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया तर देशमुखांच्या मारेकऱ्यांसोबत संदीप क्षीरसागर यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केला। त्यांना देशमुख हत्या प्रकरणाची एवढी मायक्रो माहिती कशी काय? त्यांच्या माहितीवरून आरोपींसोबत संबंध दिसतात असं मुंडेंनी म्हटलंय। तर देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, मारेकऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे, आधीपासून हीच भूमिका असल्याचं स्पष्टीकरण देखील मुंडेंनी दिलं। आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कोणाकोणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, तुम्हा मला माहित नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या। संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे। या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही। तर संदीप क्षीरसागरांचे देशमुखांच्या मारेकऱ्यांसोबत संबंध आहे असं मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर मंत्री धनंजय मुंडे यांनी क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।